दसरा मेळाव्यातून विचारांचं सोनं लुटत राजकारणाची पेरणी करणं हे काही बीड जिल्ह्यासाठी नवं नाही। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून झालेला पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री हा संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती आहे। यातच आता नगद नारायणगडावर जरांगे पाटील पारंपरिक दसरा मेळाव्याची भर पाडणार आहेत। त्यामुळे दसरा मेळाव्यातून राजकारण की समाजकारण असा प्रश्न आता निर्माण होतोय। पाहूयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। राज्यामध्ये दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेनेचे 2 दसरा मेळावे, संघाचा दसरा मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, राज्यात असे 4 दसरा मेळावे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते। याच दसरा मेळाव्यामधून राजकारणाची पेरणी केली जाते। यातच आता जरांगे पाटलांच्या 5व्या दसरा मेळाव्याची भर पडणार आहे। या संदर्भात नारायणगडावर महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत नेमकं काय ठरलं याची माहिती महंत शिवाजी महाराज यांनी दिली आहे। या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा दसरा मेळावा परंपरेने चालत आलेला आहे आणि हा दसरा मेळावा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा दसरा मेळावा आणि सर्व पक्षीय मिळून हा दसरा मेळावा आम्ही परंपरेने चालत आलेलो आहोत। परंतु यावर्षी मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्याला या नगद नारायणाचा आशीर्वाद मिळावा म्हणून या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे नगद नारायण समोर। आम्ही सुद्धा या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विराट असा मोठा दसरा मेळावा व्हावा अशी त्यांची सुद्धा इच्छा आहे। या दसरा मेळाव्यावर नारायणगडाचे विश्वस्त बीबी जाधव काय म्हणालेत पाहूयात। वार्डातल्या शहरातून उत्स्फूर्तपणे मराठा बांधव सहकुटुंब सहपरिवार या दसऱ्याला येणार आहेत आणि मनोज दादा सांगणाऱ्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आणि नारायण बाबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकून या विचारावरती चालून भविष्यात दिशा काय असली पाहिजे हे याचं सुतोवाच सुद्धा मनोज दादा इथून करणार आहेत। त्यामुळे या ऐतिहासिक दसरा मेळाव्याला खूप महत्त्व प्राप्त झाले। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बहुजन 18 पगड जातीतल्या सगळ्या बांधवांना विनंती करतो की हा दसरा मेळावा हा सर्व जाती धर्माचा दसरा मेळावा आहे। त्यामुळे सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी आपट्याच्या पानाच्या रूपात विचाराचं सोनं लुटून आपापल्या घरी जाण्यासाठी यावं ही विनंती करतो। राज्याच्या राजकारणामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आणि या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतं। या दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांची हजेरी असते। जरांगेंच्या दसरा मेळाव्यावर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे काय म्हणालेत जाणून घेऊयात। या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे, या ठिकाणी हा जो मेळावा होणार आहे तो संबंध मराठा समाजाचाच नव्हे तर संबंध जाती धर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं बैठकीच्या निमित्ताने की मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपलं योगदान सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केले मोठ्या प्रमाणात। हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे। दादाने सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे की हा मेळावा हा संबंध समाजाचा आहे, इतर सर्व समाजाचा सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे। त्या ठिकाणी रावणाचं दहन केलं जाईल आणि रावणाचं दहन करत असताना वाईट प्रवृत्तींचं दहन त्या ठिकाणी दादा आणि महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। अनेक या क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रातून संबंध इतर तालुक्यातून देखील एक दिवस दसरा मेळाव्यासाठी अशा प्रकारची टॅग लावून चालून त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून समाज बांधव या दसरा मेळाव्यासाठी विशेष उपस्थित राहतील। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता बीड जिल्ह्यात जरांगे पाटलांचा दसरा मेळावा हा चर्चेचा विषय ठरणार आहे। या मेळाव्यातून ते आरक्षणाचा प्रश्न मांडणार, राजकीय भूमिका घेणार की सामाजिक विषयांवर चर्चा होणार हे दसरा मेळाव्यातच पाहायला मिळणार। मात्र याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। योगेश काशीद सोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट बीड।